समुद्राला देखील रत्नागिरीत उधाण आलंय। समुद्र खवळला असून वाऱ्याचा वेग देखील किनारपट्टी भागात वाढलाय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। रात्रभर धुवाधार बॅटिंग आणि अगदी पहाटेपासून दिवसभर विश्रांती किंवा काही प्रमाणात मुसळधार पावसाच्या सरी असं चित्र सध्या कोकणात आपल्याला दिसतंय। एकंदरीत मुसळधाराचा इशारा कोकणात देण्यात आलेला असला तरी रात्रीच्या वेळेला मात्र पावसाचा जोर वाढतोय, पण पहाटेपासून पाऊस विश्रांती घेतोय आणि काही वेळेला साधारणपणे दिवसभरामध्ये हा पाऊस सरींवरती, मुसळधार सरींवरती बरसताना दिसतोय। आता कोकणातल्या किनारपट्टी भागातलं हे चित्र आहे। अर्थातच समुद्र खवळला आहे, त्याला उधाण आहे आणि वाऱ्याचा वेग सध्या वाढलेला आहे किंवा वाढलेलं चित्र आपल्याला दिसतंय। तर आपण या लाटा बघितल्या, उंच उंच लाटा ज्या किनाऱ्याला धडकतायत, याच्यावरून सध्या कोकणातल्या किनारपट्टी भागातला किमान आपल्याला अंदाज येऊ शकतो। अर्थात मुसळधाराचा इशारा देण्यात आलेला आहे। मागच्या 3 ते 4 दिवसांपासून कोकणात रात्रीच्या वेळेला पाऊस बरसतोय, दिवसा मात्र सुट्टी घेतोय आणि एकंदरीत याचा फारसा मोठा परिणाम तसं म्हटलं एका अर्थानं तर इथल्या जनजीवनावरती झालेला नाहीये। कॅमेरामॅन महबूब शेख सह मुळमुर एबीपी माझा, रत्नागिरी। तर कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे